राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगाराच्या वतीनं शनिवारी 6 जूनपासून इचलकरंजी कोल्हापूर या मार्गावर वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली आहे। ही बस विनाथांबा विनावाहक असणार आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली आहे। इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर यापूर्वी विनावाहक विनाथांबा बस फेऱ्या सुरू होत्या। त्याला प्रवाशांकडून उदंड असा प्रतिसाद लाभत होता, परंतु काही कारणास्तव या फेऱ्या थांबवल्या गेल्या। आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसेसचा समावेश करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर वातानुकूलित विनाथांबा विनावाहक बस सेवा सुरू करण्यात आली आहे। इचलकरंजीहून कोल्हापूरला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11:15 वाजेपर्यंत 30 फेऱ्या असतील, तर कोल्हापूरहून इचलकरंजीला सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:20 पर्यंत 28 फेऱ्या असतील। यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत नागरिक आदींना परिवहनाच्या सर्व सवलती दिल्या जाणार आहेत। या वातानुकूलित बस सेवेचा इचलकरंजी शहर व परिसरातील प्रवाशांनी लाभ घ्यावा असं आवाहन सागर पाटील यांनी केलं आहे। मराठी न्यूजसाठी इचलकरंजीहून चंदूलाल फकीर।